दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा दहेगाव ग्रामपंचायतचे सरपंच विशाल पारखी यांच्या पुढाकाराने दहेगाव येथे सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। याप्रसंगी पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। यात मुख्यत्वे मधुमेह, त्वचारोग, स्त्रीरोग, नेत्ररोग सोबतच कॅन्सर सारख्या धुरंधर आजाराची सुद्धा तपासणी करण्यात आली। यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी सरपंच विशाल पारखी तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मुरलीधर उमाटे यांच्याशी संवाद साधत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आम्ही आयोजन करत आलो असून ग्रामस्थांना आवश्यक वैद्यकीय सेवांचा सहज व परवडणारा लाभ मिळवून देणे हा आमचा उद्देश असून धकाधकीच्या दैनंदिन जीवनात नागरिकांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हणत ग्रामस्थांच्या निकोप आरोग्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या शिबिराचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील असे म्हटले। या प्रसंगी काही महिलांनी सुद्धा सदर शिबिराचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले। सातत्याने हे रोगनिदान शिबिर या ठिकाणी घेत असतो। काय सांगाल, यावर्षी परत सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतोय, काय सांगाल? 2017 पासून जेव्हापासून सरपंच पद मी सांभाळलं तेव्हापासून हा तिसरा आरोग्य शिबिर आहे। का बरं तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी शहर जवळ असताना आरोग्य निदान शिबिर इथेच घ्यावं म्हणून? कारण असं आहे की आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहे, लोकांचा राहणीमानात बदल झाला आहे, वातावरणात बदल झालेला आहे, आजूबाजूला आलेल्या कंपन्या आहे, त्यामुळे जे वातावरण प्रदूषित झालेलं आहे त्याचा सरळ इफेक्ट आपल्या गोरगरीब लोकांच्या आयुष्यावर, शरीरावर, त्यांच्या जीवनावर पडत आहे। त्यामुळे त्यांचं आरोग्य सुखकर व्हावं, त्यांना आरोग्यासाठी आर्थिक चणचण भासू नये, त्याच्यामुळे असे आरोग्य शिबिरचं आयोजन करून कमी पैशामध्ये, स्वस्तामध्ये त्यांचं उपचार व्हावा यासाठी आपण हे आरोग्य शिबिर कुठल्या आजारावर या ठिकाणी उपचार निदान होत आहे? तर बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ आहे, मनोरुग्ण असेल किंवा कॅन्सरचं पेशंट आहे, अशांवर निदान करून ते उपचाराकरिता समोर हॉस्पिटलला घेऊन जाणार। धुरंधर आजारावर या ठिकाणी निदान झालं तर त्यावेळेस मग एक खर्चिक बाब आहे, तशा रुग्णाला नेमकं काय कुठला नेमका मार्ग आहे? कॅन्सर ही खर्चिक बाब असल्यामुळे त्याच्यावर उपचार करणं खूप खर्चिक आहे। त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट जे आहे चंद्रपूरला आत्ता लगेच 22 तारखेला उद्घाटन झालं, त्यांची पण टीम इथं आलेली आहे, ती सेवा देत आहे आणि त्याच्यात जर निदान झालं तर ते स्वखर्चानं म्हणजे टाटा हॉस्पिटलच सर्व खर्च करून त्या कॅन्सर हॉस्पिटलमधून त्यांचा पूर्ण उपचार ते करणार आहे। काय प्रतिसाद लाभतो या शिबिराला नेमका ग्रामीण भागातील? ज्यांना आरोग्यासंबंधित तक्रारी असते, समस्या असेल ते या शिबिराचा अवश्य लाभ घेत आहे आणि खास करून तरुण मंडळी आहे, महिला आहे, यांचा या शिबिरात खूप असा सहकार्य दिसून येत आहे। सर, हे रोग निदान शिबिर या ठिकाणी होत आहे, तर नेमकं कुठले रुग्ण या ठिकाणी आहे आणि नेमकं जास्त रुग्ण कुठल्या आजाराचे आहे? सर, आज या शिबिरामध्ये विविध आजाराचे असे रुग्णांची तपासणी होत आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर या शिबिरामध्ये एक मोतीबिंदूचे रुग्ण जे म्हणतो आपण, ज्यांना डोळ्याचा मोतीबिंदू आहेत, अशा आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे। त्यासोबतच अस्थिरोग विभागामध्ये ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, कमरेचे त्रास आहे, असेही रुग्ण आपल्याला या शिबिरामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि सगळ्या रुग्णांची एक व्यवस्थित तपासणी आज आपल्या सावंगी मेघे रुग्णालयाच्या वतीने जे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून तपासणी होत आहे आणि या रुग्णांसाठी आपण उद्याला एक मोफत गाडीची व्यवस्थासुद्धा केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपण या रुग्णांना सावंगी रुग्णालयामध्ये घेऊन त्यांची भरती करून देऊ आणि त्या रुग्णांवर पुढील उपचार तिथे सावंगी मेघे रुग्णालयामध्ये केले जाणार आहेत। सर, एक ओव्हरऑल म्हणजे जनरल प्रश्न विचारतो की नेमका हे आजार होऊच नये किंवा त्यासाठी रुग्णांना काय आवाहन करणार, नेमका काय अवेअरनेस सांगायला कशा संदर्भात काय सांगाल सर? आता जो एक विषय आहे की या रुग्णांचे आपण प्रामुख्याने या शिबिरामध्ये विविध आजाराचे रुग्ण पाहत आहोत, परंतु या रुग्णांनी जर हा आजार होऊ नये यासाठी प्रामुख्याने त्यांचे खानपानाची जी सवय आहेत किंवा आजकाल जी आपली
व्यायाम वगैरे करण्याची किंवा सकाळी फिरायला जाण्याची जी आपण सवय काही लोक त्याला टाळतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर आपल्याला वाटत असेल की भविष्यात असे आजार होऊ नये तर त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं जेवण कसं असतात, आपण पाणी कशा प्रकारचे पितो, कारण आता आपण ज्या परिसरात हे शिबिर आयोजित केलेलं आहे हा परिसर प्रामुख्याने कंपनीच्या अंतर्गत येतात आणि साहजिक काही कंपनीपासून जे काही प्रदूषण होतात किंवा काही गोष्टी होतात तर या गोष्टी माणसाच्या आरोग्यावर परिणाम करतात. आज जर समजा आपण विचार केला तर जे ज्येष्ठ नागरिक किंवा म्हातारे लोक या शिबिरामध्ये, मी म्हटलं होतं तुम्हाला की गुडघेदुखीचे त्रासवाले पेशंट जास्त आहेत, तर निश्चित आता वयाच्या मानानुसार त्यांच्या गुडघेदुखीचे त्रास होतात, परंतु या सगळ्या गोष्टीवर जर त्यांना मात करायची असेल तर वेळोवेळी आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं सगळ्यात गरजेची आहे. आणि अशा प्रकारचं शिबिर आज पारखी साहेबांनी, माननीय सरपंच विशालभाऊ पारखी, तर यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार करून आज आपण इथे हे शिबिर त्यांनी आयोजित केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णांचा एक प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या मनापासून तुमच्या गावामध्ये रोगनिदानाचा कार्यक्रम होता, काय सांगायला निमित्त? मी याच्याबद्दल सांगू शकते का आमच्या गावात हा उपक्रम श्रीमान विशालभाऊ पारखी याच्या हस्ते एक चांगला प्रकारे करण्यात आला आहे म्हणून. त्याच्यामध्ये आजूबाजूचे गावातले लोक यांना पण चांगल्या सुविधा तयार होत आहे आणि हा कार्यक्रम आमच्या गावात 4-5 वर्षापासून राबवण्यात येत आहे. याचं सगळं श्रेय आमच्या विशालभाऊ श्री माननीय कुठल्या रोगावर यासाठी कधी उपचार निदान होत आहे? यासाठी त्वचारोग, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र शिबिर आणि कॅन्सर यासारख्या आजारावर या ठिकाणी निदान होत आहे. अच्छा, काय प्रतिसाद मिळत आहे गावातल्या लोकांकडून? गावातला प्रसिद्ध छान भेटत आहे आणि सगळेजण व्यवस्थितपणे आपापल्या काळजीपूर्वक कामं पण करत आहेत. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.